रस्ते नाही आहेत, कुणी लक्ष दिलं नाहीत आणि आमच्या भागाचा विकास आम्हाला करायचा आणि मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेतो. सो राजकीय नेत्यांनी तुम्ही भूमिका मांडा. शेतकऱ्याच्या मी प्रत्येक तालुक्याला आम्ही भेटी देणार आहोत, तुम्ही त्याबद्दल बोला ना. आणि तुम्ही लोकांची माती भडकवण्याचं काम करताय, चुकीचं होते. आपण त्या पुढील आपण सर्व जनतेच्या विचार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तसा मार्ग काढू, ही मला विनंती आहे. त्याचबरोबर गड किल्ला सुधारणाबाबत फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कलानंदीगड, पारगड दोन्ही किल्ले फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकोड युनेस्कोच्या यादीत येऊन त्यांनी देखील आता त्यांचा देखील आता पुनर्विकास होणार आहे. शक्तीपीठ हा केवळ हिंदू नव्हे तर धर्मातील सर्व तरुण तरुणी अपेक्षा पूर्ण करून त्यांच्या हाताला बळ देणार व त्यांच्या उद्योगात चालना देणार ठरेल. ग्रामीण भागातील विकसित तालुक्यांचा तरुणांना देखील शहरातील तरुणांच्या प्रमाणे सुविधा मिळाव्यात ही एक नेत्यांची नाहीतर कुठल्या भूमिका एका नेत्यांनी मांडली नाही, हे दुर्दैवीची गोष्ट आहे. आज 16 धनगरवाडे, नगरगाव, मिरवेलगाव, कोलिकगाव आणि यांच्यापासून हे आज त्यांना माहितीच नाही. आज शाळा कॉलेज सोडून घरी आहेत. आज 12 रस्ते नाही आहेत, कुणी लक्ष दिलं नाहीत आणि आमच्या भागाचा विकास आम्हाला करायचा आणि तुमच्या भागातला कोल्हापूर जिल्ह्यातला अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या नेत्यांनी जिल्ह्यापुरता विकास शहरापुरता केलेले आहेत. आज कागलबाग विकसित झाला आहे, कोल्हापूर जिल्हा विकसित झाला आहे. तर त्या नेत्यांनी प्रत्येक आज 25-30 वर्ष माझ्यासमोर मंत्रिमंडळामध्ये पदं भोगतात, तर त्यांनी का नाही विचार केला चंदगड आजरागणीमध्ये चांगले मेडिकल कॉलेज, शैक्षणिक कॉलेज किंवा कुठले इंडस्ट्रील किंवा कुठले रोजगारचे का उपलब्ध नाही केलेत. आणि एक लक्षात घ्या, आपण थोडंसं याच्यामध्ये असं वाटते की अजून रस्त्याचं सरकारकडून कुठल्या परफेक्ट हे आलेलेच नाही अजून आणि तुम्ही त्याच्यामध्ये लोकांच्या दिशाभूल करून घेता, ते थोडं थांबावं. आणि तुम्ही जर मोर्चा काढत असाल तर आम्हाला शांततेने हा शक्तिमार्ग पूर्ण करायचा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, 3 मंत्रीपद आहेत. आज आमचे आदरणीय नेते चंद्रकांत दादांचा वाढदिवस आहे, तर त्यांना आज शुभेच्छा द्यायच्या राहिलेत. खरं चंद्रकांत दादासारखे ज्येष्ठ नेते आमच्या जिल्ह्यात आहेत, मुश्रीफ साहेबसारखे ज्येष्ठ नेते आमच्या जिल्ह्यात आहेत, आज आंबेडकरसारखे पालकमंत्री साहेब आमच्या जिल्ह्यात आहेत आणि सगळेच ताकदीने आम्ही एकत्र येऊन आणि हा मुख्यमंत्री साहेबांचा जर विरोध तुम्ही आणि एवढ्या टीकाटिप्पणी करत असतील तर आमच्या चुकीचं आहे. तुम्ही जो मोर्चा करता, आम्ही सर्व चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे खासदार मुन्ना माडिक साहेबांच्या ह्यांनी सहमताने आणि सगळ्या नेत्यांनी जर विचार केला तर आम्ही लाखोचा मोर्चा आम्ही त्यांच्या काढू शकतो. तर आम्हाला ह्याच्यात शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे. आम्हाला शांततेने हा शक्ती महामार्ग जनतेच्या हितासाठी आणि भल्यासाठी आपण हा पूर्ण करायचा आहे, हीच अपेक्षा ठेवतोय. आणि प्रत्युत्तर द्यायला म्हटलं तर असला विकास बाजूला राहतो, राजकारण येते. आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे आणि शांततेने रस्ता आपल्याला प्रत्येकांची चर्चा करून, शेतकरी बांधवांची चर्चा करून, आणि तुम्हाला जर चर्चेचं माध्यम मिळत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला विनंती करतो. मी मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेतो. सो राजकीय नेत्यांनी तुम्ही भूमिका मांडा. शेतकऱ्याच्या मी प्रत्येक तालुक्याला आम्ही भेटी देणार आहोत आणि त्या भेटीमध्ये आपण तुमचे प्रश्न मांडा आणि आपल्याला जिथे कुठे अडचण नसेल तर आपण त्याचा मार्ग काढू ना. खरं उगाच काहीतरी विरोध करू नका. मग इथं म्हणजे असा कुठे विचार आहे की इथे हिंदू आणि मुस्लिम जातीवादीचा शक्ती मार्गासाठी काय प्रश्न आहे. आज आपल्याला सतेज पाटील साहेबांनी हा मुद्दा घ्यायलाच नाही पाहिजे. काल कोण मी ऐकलं की टीव्हीवरती RSSला तुम्ही ह्याच्यावरून घेतलात. RSS एक विचार आहे देशाचा, म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलूच नका. अधिकारच नाही मी सांगतो. आणि हिंदुत्वाबद्दल आपण न बोललेलं बरं आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत मोदी सरकारने काय केलंय त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. आणि RSS म्हणजे आमचा उदाहरणार्थ पश्चिम बंगाल घ्या किंवा महाराष्ट्र घ्या, त्यांना कशा तुम्ही जागे करता आणि त्यांच्या कशाला आपण त्यांना याच्यामध्ये ओढता. राजू शेट्टी साहेबांनी किती आंदोलन केली
आणि किती आंदोलनामध्ये माघार घेतली आणि किती आंदोलन केल्यानंतर ते पूर्ण केले ते विचार घ्या. अहो तुम्ही रासला जिल्ह्यामधले 10च्या 10 आमदार महायुतीचे आहेत, 2 खासदार आहेत, 3 मंत्री. मग तुम्हाला राजकीय व्यासपीठ बोलणं का मी सांगतो ना, याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये किती शेतकरी बांधव होते आणि असतील, आले असतील, बरे थोडेफार होते, तर आपण ते तुम्ही चर्चा तुम्ही करा ना. तुम्हाला काय पाहिजे, कसं आहे, काय गरज आहे, तुम्ही त्याबद्दल बोला ना. आणि तुम्ही लोकांची माती भडकवण्याचं काम करताय, चुकीचं होते. आम्हाला विकास पाहिजे आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्हा शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्याने सर्व सक्षम असं आहेत. तर आमच्या इतर भागाचा पण विचार करा ना. आमचा आजऱ्याचा विचार करा, चंदगडचा विचार करा, गणगडचा विचार करा, उत्तूरचा विचार करा, राधानगरचा विचार करा. तुम्ही का नाही करा? आमची काय अवस्था आहे? आमच्या कुटुंबात काही कुटुंबात तर आमचे वर्षातून फक्त पुरुष मंडळी 1 महिना 15 दिवस रजा करून येतात. नोकरवर्ग कोण ठेवला तुम्ही? आम्हाला नोकरवर्ग तुम्ही करून ठेवलात. शिक्षणासाठी आमची सर्व मुलं बाळं हॉटेलमध्ये काम करून, कुठे काम करून शाळा शिक्षण पूर्ण करतात. तुम्ही आम्हाला काय संधी दिलीत? रोजगार नाही आहे. आणि आज आम्हाला कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या आशेने आज कुठेतरी सक्षम असा मुख्यमंत्री साहेब भेटल्यामुळे आम्हाला पर्यटन दृष्टिकोनातून हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही विनंती करून आम्ही मागून घेतला आहे. कारण का आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला राजकारण नको आहे. आणि तुम्ही साहेब, महापूर आत्ता पण येतोय आणि 70 वर्षाच्या काळामध्ये मला माहीत नाही ह्या लोकांनी महापूरसाठी काय बंदोबस्त केले. कारण आत्ताचे सक्षम असे मुख्यमंत्री साहेबांनी 2019चा एक आपल्याला पुरावा देतो. मी महापूरमधूनच आमदार झाले. पूर आल्यामुळे माझ्या आईची भेट नाही शकले. नंतर मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आमच्या मतदारसंघात नदीचं स्वरूप आले आणि साहेब तुम्ही जरा मदत करा. आणि साहेबांनी पूर्णपणे मदत केली. आणि त्यावेळेला जिल्ह्याच्या किती नेत्यांनी चंदगड विधानसभेमध्ये कुठली मदत पाठवली, एक चंद्रकांत दादा सोडून, तर मला त्यांनी सांगावं. एवढ्या इंडस्ट्रियल कोल्हापूरला आहेत, एवढे राजकीय नेते आहेत, एवढे दिग्गज असे नेते आहेत, तर कुठल्या नेत्यांनी चंदगड विधानसभेमधील कोवाड असेल, चंदगड असेल, दाटे असेल किंवा कुठल्या भागामध्ये मदत पुरवली मला सांगावं. भडगाव असेल. नाही, खरं पूर येतो. उद्या सकाळी ही पण एक दिशाभूल करायला की हे शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर पुराचं पुढं थैमान घालतील. अहो साहेब, 33,000 करोड जपान सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आज ते पूर्ण नियोजनबद्ध नदीकाळ काढणं, नदीकाळ उपसा सर्व करणं, सगळ्या गोष्टी चालू आहेत ना. आता काय पावसाळा होणार आहेत का? त्या सर्व होते म्हणून तर हे सर्व गोष्टी 33,000 करोड लावून तो मार्ग तो करतोय आणि मोकळा होतोय. आणि काल मला सतीश पाटील साहेबांनी एकदा चर्चा झाली आमची. मला साहेब बोलले की आपल्याला शक्तीपीठ करायचं असेल तर आपण बसून चर्चा करू आणि आपण एकदा रूट चेंज करू. ते पण चर्चा करू ना. आपण नेत्यांनी चर्चा केल्याशिवाय मार्गच निघत नाही. कुठला नेता साहेबांना भेटायला का मागत नाही माहीत नाही. राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांची चर्चा करा. काय तुमच्या अडीअडचणी असतील तर तुम्ही त्यांच्या कानी घाला. तुम्ही त्यांच्या कानी घालत नाही, फक्त लोकांना भडकवण्याचं, माथा भडकवण्याचं काम करता आणि दिशाभूल करता. हे तुम्ही करू नका. तुम्ही मोठे नेते आहात. मी राजेश शेट्टी साहेबांना पण विनंती करतो की खरोखर आम्हाला राजेश शेट्टी साहेब, आम्हाला विनंती की मोर्चामध्ये तुम्ही आमच्या समर्थनात या. खूप काळाची गरज आहे. सांगलीमध्ये तुम्ही जो विरोध केलात तिकडे सर्व शेतकरी बांधव आम्हाला मोर्चा काढून समर्थनात, आम्हाला आमच्याकडे कोणीच काय लक्ष दिले नाही म्हणून आमच्यासाठी ते मागतात. आणि ज्या राजकीय नेत्यांनी विरोध केलेत त्यांचं ते सक्षम आहेत. तर त्यांनी युवा पिढीचा, तरुणांचा, तरुणींचा जे रोजगारासाठी बाहेर त्यांचा पण विचार करावा.